नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये NDTV वृत्तवाहिनीने जे वृत्तांकन केलं होतं त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचतो अशा प्रकारचा आरोप करत केंद्राने NDTV वृत्तवाहिनीच्या प्रक्षेपणावर 1 दिवसासाठी बंदी घातली होती। याविरोधात संपूर्ण देशभरामध्ये काहोर माजल्यानंतर आता ही बंदी मागे घेण्यात आली आहे। दरम्यान काल ठाणे शहरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात गडकरी रंगायतन ते जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरामध्ये कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस बोलताना लोकशाहीची हत्या होऊ दिली जाणार नाही असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला। यावेळेस हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन ठाणेकर नागरिक हाताला काळ्या रेबीन बांधून या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। निवृत्त न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल, आमदार श्री जितेंद्र आव्हाड, डॉक्टर राम माळी, आनंद परांजपे यांच्यासह मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते। की ज्या पद्धतीने NDTVवर बॅन लावला आहे ती पद्धत अशोभनीय तर आहेच, पण संविधानाच्या विरोधात आहे। या देशातल्या संविधानाशी जर कोणी मस्ती करणार असेल आणि संविधानामधला मूलभूत अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार असेल तर त्याचा आम्ही निषेध करू आणि त्यासाठी पाहिजे ती किंमत मोजायला तयार आहोत। प्रत्येकाला स्वतःचं असं घर असावं, स्वप्नातलं घर मिळण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो। त्यातच म्हाडाकडून घर मिळालं तर आनंदच असतो, परंतु म्हाडा कार्यालयामध्ये ओळख असून तुम्हाला घर मिळवून देतो अशी सांगून फसवणूक करणाऱ्या एका टोळक्याला ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी जेरबंद केलं आहे। या टोळीचा म्होरक्या सुहास पाटील हा असून त्याने शेकडोहून अधिक गरजूंची फसवणूक केली आहे। त्याला सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे। मुंबईमध्ये देखील त्याच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। मुंबईमध्ये म्हाडाचं घर देण्याच्या नावाखाली सुशील पाटील या व्यक्तीने एक कार्यालय थाटलं होतं। त्यानंतर ठाण्यातील नौपाडा परिसरात सहयोग मंदिर येथे कार्यालय थाटलं होतं। त्याने 40 वर्षीय भाईंदर येथे राहणाऱ्या लक्ष्मण पालकर यांनी म्हाडाचं घर घेण्यासाठी 12,50,000 रुपये भरल्यानंतर 6 महिन्यामध्ये घर देण्याचं आश्वासन केलं। आपलं घर विकून पाटील याला 12,50,000 रुपये त्यांनी दिले होते। मात्र त्यानंतर आरोपी पाटील यांनी पालकर यांना म्हाडाचे बनावट दस्त दिले। त्यानुसार 12,50,000 रुपये देण्यात आले, मात्र घर मिळालं नाही। अशाच प्रकारे सुहास पाटील यांनी तब्बल 245 लोकांकडून, कुणाकडून 5 लाख, कुणाकडून 7 लाख, कुणाकडून 2 लाख असे उकळता येतील एवढे पैसे उकळले। या सर्व लोकांना त्याने म्हाडाचे बनावट दस्त देखील दिले आहेत। नौपाडा पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला आता न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे। सुशील पाटील याच्याबरोबर 4 साथीदारांना देखील नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे। ठाणे शहरामध्ये आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने स्वस्त दूध विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत। ठाणे शहरामध्ये एकंदर 6 ठिकाणी आज या दूध केंद्रांचं उद्घाटन झालं। गाईचं दूध 38 रुपये तर म्हशीचं दूध 50 रुपये लिटरनी या ठिकाणी मिळणार आहे। बाजार भावापेक्षा ते 3 रुपयांनी स्वस्त आहे। आज सकाळी 2 तासांच्या कालावधीमध्ये 300 लिटर दुधाची विक्री झाल्याचं श्री केळकर यांनी सांगितलं। आज स्थायी समितीचे माजी सभापती श्री प्रकाश नरसाना, श्री अण्णा अशिणकर, स्वाभिमानचे उत्तम बारबोले, कैलास म्हात्रे, दत्ता घाडगे, महेश विनरकर आदी जण यावेळेस उपस्थित होते। संस्कार सेवाभावी संस्था आणि पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही केंद्र ठाणे शहरातील विविध ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत। हा बाजार नव्हे, चळवळ आहे। शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील अंतर कमी करण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न असल्याचं यावेळेस श्री केळकर यांनी सांगितलं। पुढील आठवड्यापासून नौपाडा आणि पाचपकडी परिसरामध्ये देखील अशाच प्रकारचं केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचं आमदार श्री केळकर यांनी सांगितलं। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, विधान परिषदेचे माजी उपसभापती माननीय वसंतरावजी डावखरे साहेबांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री बाबाजी पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा वसंतरावजी डावखरे साहेबांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, या
त्याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. नगरसेविका सौ राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतरावजी डावखरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. डावखरे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री प्रशांत जाधवर आणि नगरसेविका सौ राधाबाई जाधवर यांच्या वतीने विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतरावजी डावखरे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. ठाणे जिल्ह्याचं लाडकं व्यक्तिमत्व विधान परिषदेचे माजी उपसभापती माननीय वसंतरावजी डावखरे साहेबांना श्री वीर सिंग पारछा यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. डावखरे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा विधान परिषदेचे माजी उपसभापती माननीय वसंतरावजी डावखरे साहेबांना श्री वीर सिंग पारछा यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. विधान परिषदेचे माजी उपसभापती माननीय वसंतरावजी डावखरे साहेबांना वाढदिवसानिमित्त ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. डावखरे साहब, आप जियो हजारों साल के दिन हो 50,000. पुनश्च एकदा विधान परिषदेचे माजी उपसभापती श्री वसंतरावजी डावखरे साहेबांना श्री हनुमंत जगदाळे साहेबांकडनं वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. विधान परिषदेचे माजी उपसभापती श्री वसंत डावखरे यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्री डावखरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे, माजी अध्यक्ष श्री बाळकृष्ण पुर्णेकर, माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे, स्थायी समितीचे सभापती श्री संजय वाघुले, त्याचप्रमाणे MCHIचे फाउंडर प्रेसिडेंट श्री मुकेश सावला यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री डावखरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कोर्टनाका चौकाचं नामकरण बहुजन क्रांती चौक करावं अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती आघाडीचे रायलादेवी विभाग मंडळ अध्यक्ष श्री प्रवीण पटवा आणि शैलेश कदम यांनी केली आहे. 23 तारखेला SC, ST, OBC, NT, आदिवासी, मुस्लिम अशांचा बहुजन समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. कोर्टनाका परिसरातून निघालेल्या या मोर्चामध्ये शिस्तबद्धपणे सगळे सहभागी झाले होते. यावेळेस कोर्टनाका परिसर ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार ठरला होता. त्यामुळे कोर्टनाका चौकाचं नामकरण आता बहुजन क्रांती चौक करावं अशा प्रकारची मागणी या निमित्ताने आज महापौर श्री संजय मोरे यांच्याकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कालच 16 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 3 हात नाका परिसराचं नामकरण मराठा क्रांती चौक करावं अशा प्रकारची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, विधान परिषदेचे माजी उपसभापती माननीय वसंतरावजी डावखरे साहेबांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री बाबाजी पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा वसंतरावजी डावखरे साहेबांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. नगरसेविका सौ राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने
विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतरावजी डावखरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. डावखरे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री प्रशांत जाधवर आणि नगरसेविका सौ राधाबाई जाधवर यांच्या वतीने विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतरावजी डावखरे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. ठाणे जिल्ह्याचं लाडकं व्यक्तिमत्व विधान परिषदेचे माजी उपसभापती माननीय वसंतरावजी डावखरे साहेबांना श्री वीर सिंग पारछा यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. डावखरे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा विधान परिषदेचे माजी उपसभापती माननीय वसंतरावजी डावखरे साहेबांना श्री वीर सिंग पारछा यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. विधान परिषदेचे माजी उपसभापती माननीय वसंतरावजी डावखरे साहेबांना वाढदिवसानिमित्त ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. डावखरे साहब, आप जियो हजारों साल के दिन हो 50,000. पुनश्च एकदा विधान परिषदेचे माजी उपसभापती श्री वसंतरावजी डावखरे साहेबांना श्री हनुमंत जगदाळे साहेबांकडनं वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांच्या पुढाकाराने आझाद नगर कॅसल मिल परिसरातील प्लेग चाळीजवळ असलेल्या नाल्याच्या संरक्षक भिंतीच्या डागडुजीच्या कामाचा शुभारंभ काल करण्यात आला. या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून या नाल्याची भिंत धोकादायक बनली होती. त्यामुळे पावसाळ्यामध्ये स्थानिक जनतेला त्रास होण्याची शक्यता गृहीत धरून नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांनी या नाल्याच्या संरक्षक भिंतीच्या डागडुजीचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आलं असून आता या नाल्याच्या संरक्षक भिंतीच्या डागडुजीच्या कामाचा शुभारंभ कालपासून करण्यात आला. यावेळेस नगरसेविका सौ महेश्वरी तरे, माजी नगरसेवक श्री संजय तरे, शाखा प्रमुख श्री दादू शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.